घोटाले के विरोध में वर्धा जिला कांग्रेस कमेटी ने गांधीवादी तरीके से रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन किया। काला मारुति मंदिर के सामने आयोजित इस प्रदर्शन में कांग्रेस नेताओं और कार्यकर्ताओं ने दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। इसके बाद प्रशासनिक अधिकारियों को ज्ञापन भी सौंपा गया। वर्धा जिला कांग्रेस कमेटी के नेतृत्व में आयोजित सत्याग्रह में बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने अयोध्या श्री राम मंदिर की दान राशि के कथित अनियमितताओं की निष्पक्ष जांच और जिम्मेदार लोगों पर कड़ी कार्रवाई की मांग की। आंदोलन में अंत में कांग्रेस प्रतिनिधि मंडल के प्रशासन को ज्ञापन सौंपकर मामले में जल्द कार्रवाई की मांग की। हे आंदोलन म्हणजे या बीजेपी आणि आरएसएसच्या लोकांनी आजवर जे लोकांना फसवलं आहे आणि हजारो करोड रुपयांचा जो घपला, बरे एकच मंदिर नाही, राम मंदिरात 1400 करोड, केदारनाथ मध्ये 200 किलो सोनं, बद्रीनाथ मध्ये 400 करोडचा घोटाळा आणि असे कितीतरी अज्ञात मंदिर असतील की ज्याच्यामधून या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करोडो लोकांचा पैसा चोरला। दुःख पैसा चोरल्याचं नाही आहे, तर पैसा हा अनेक लोकांनी, या भारतातल्या श्रद्धाळू लोकांनी आपल्या देवाच्या प्रती समर्पित केलेला तो पैसा होता आणि या पक्षाच्या लोकांनी तो पैसा गैरमार्गाने लोकशाही संपवण्यासाठी, आमदार खासदारांना विकत घेण्यासाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी हा पैसा खर्च केला। हे खरं दुःख आहे आणि म्हणून त्या रामाला आमची एवढीच विनंती आहे की बाबा रे, तुझ्या नावाने जे नाव घेतात आहे त्यांना सत्सविवेक बुद्धी दे आणि लोकांची जी श्रद्धा आहे ती पुनर्स्थापित राहू दे आणि ज्यांनी आपलं कर्म चुकीचं केलं आहे त्यांना त्यांची कर्माची शिक्षा दे। हीच या आंदोलनातून आमची प्रभू चरणाचरणी विनंती आहे। जन्मभूमी विश्वस्त ट्रस्ट यांनी 100 कोटी हिंदूचे श्रद्धास्थान असलेले श्रीरामाच्या मंदिरातील विश्वस्त समितीने 1400 कोटीचा घोटाळा केला आहे। त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं, जिल्हा काँग्रेसतर्फे या ठिकाणी सर्व सेलच्या वतीनं या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आम्ही रघुपती राघव राजाराम याच्या भजनाने आपण या ठिकाणी आज दिवसभर करत आहोत। भाजप सरकारने आणि आरएसएसनी या देशामध्ये जे लूट लावलेली आहे रामाच्या नावाने आणि रामाचं नाव बदनाम करून, यांच्या मनात राम नाही, यांच्या डोक्यात राम आहे आणि हिंदूच्या नावावरचा पैसा सगळा यांनी लुटून नेलेला आहे। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करत आहोत। पहिले तर सर्वांना मनापासून राम राम, अस्सलाम वालेकुम। कसं आहे की आज आम्हाला मोठं वाईट वाटते की ज्या आम्ही राम मंदिराच्या उत्थानाच्या वेळेस सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांनी विटा नेल्या, चंदा दिला, चांदी दिली, सोनं दिलं, माझ्या गोरगरिबाने 1-1 रुपया तिथे दान केला। आज त्याची चोरी होत आहे। आता राम ह्या हरामखोराला माफ करणार नाही, कारण रामाच्या नावाने असं विष कालवणं, समाजामध्ये देश पेरणं आणि त्या रामाची चंदा आलेली ती चोरी करणं म्हणजे किती मोठा शाप आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमचे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, सर्व आमचे सेल आम्ही सोबत आंदोलन करू, कारण रामाच्या नावाने असं हरामाचं काम करणं ह्या देशाला कदापि मान्य नाही आहे। रामांचा सहिष्णू होता, त्यागी होता, तपस्वी होता, राम हा दयाळू होता, पण यांनी घराघरात देश पेरला, माणसामध्ये देश पेरला, समाजामध्ये देश पेरला, म्हणून राम कधीच माफ करणार नाही। आणि शेवटला हा चंदाचोर हरामखोर बीजेपी पक्ष हा भारताला कुठे देशोधडीला लावते आहे। याच्या पाठीमागे जे लोक आहे सर्वांना अटक झाली पाहिजे, त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे। म्हणून आता जे सत्याग्रहाचं आंदोलन आहे, भजन सत्याग्रह आहे, हे राम श्रीराम जय राम जय जय राम, सबको सन्मति दे भगवान। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व समावेशक भूमिका आम्हाला रवायची आहे। याच्यामध्ये जे खरे राम भक्त आहे त्यांनी समाविष्ट व्हावं, जे खऱ्या अर्थाने रामाचा धंदा लावला आहे त्या लोकांनी भारत देश सोडून जावा, कारण राम हा सर्वाचा आहे, राम हा सर्वसमावेशक भूमिका आहे। म्हणून आम्ही सर्वांना जनतेला आव्हान करतोय की सर्वांनी कृपया रामाच्या नावाने एकत्र यावं, जेणेकरून आमचा राम हा निर्व्याज आणि खूप मोठा पराक्रमी राजा होता। त्याची आराध्य दैवत आमचं ते, आम्ही त्याची सहिष्णुता, त्याची प्रेमळ हे आम्ही आमचा अंगीकारला आहे। म्हणून रामाच्या नावाने ज्यांनी हा धंदा केला आहे त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे।